नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर आज आपण एकदम मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारे, खाताना अजिबात टाळ्याला न चिकटणारे, न रेलणारे, योग्य प्रमाणासहित म्हणजेच काय 40 ते 45 लाडवांचं योग्य प्रमाण साखर, तूप योग्य प्रमाणात वापरून आपण हे एकदम मऊसूत पेढ्यासारखे हे बेसनचे लाडू करणार आहोत. हे लाडू जे आहेत ते आपण लाडू अजिबात न रेलणारे म्हणजे अजिबात खाली हे न बसणारे हे लाडू बनवणार आहोत. चला तर अशा ह्या एकदम गोड गोड लाडूसाठी एक लाईक तर नक्की करा आणि रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं घेतलेलं आहे गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. आता या कढईमध्ये आपण हरभऱ्याची डाळ भाजून घेणार आहोत. हरभऱ्याची डाळ मी इथं 1 किलो प्रमाणामध्ये घेतलेली आहे, पण सर्वप्रथम आपण इथं अर्धा किलो डाळ भाजून घेणार आहोत. म्हणजे 2 स्टेपमध्ये आपण ही डाळ भाजून घ्यायची आहे, म्हणजे अर्धा अर्धा किलो प्रमाणामध्ये. चला तर आता ही डाळ मी पूर्ण या कढईमध्ये टाकलेली आहे. आता गॅस अगदी लो टू मीडियमवरती ठेवायचा आणि त्यानंतर ही डाळ आपण एकसारखी परतवत राहायची आणि एकदम खमंग ही डाळ भाजून घ्यायची आहे. थोड्याशा या डाळीवरती टिपक्या पडत आल्या की त्यानंतर आपण ही डाळ ओळखायची की ही डाळ भाजली गेलेली आहे. अजिबात डाळ कुठेही करपवायची नाही किंवा एक भाजली आहे एक कच्ची आहे असंही ठेवायचं नाही. एकसारखं परतवत राहायचं म्हणजे छान ही डाळ भाजली जाते. आता त्यानंतर आपण दुसऱ्या स्टेपमध्ये पण ही डाळ जी आहे ती भाजून घेणार आहोत. म्हणजे असे 2 स्टेपमध्ये आपण ही डाळ भाजून घेणार आहोत. अगदी खमंग अशी डाळ भाजली की लगेचच एका कापडावरती काढून घ्यायची आणि त्यानंतर आपण ही डाळ पसरवून ठेवायची. म्हणजे लगेचच आपली ही डाळ काय होते, थंड होते आणि त्यानंतर आपण ही डाळ दळून आणायची आहे. आता इथं बघू शकता आपण ही डाळ पूर्ण दळून आणलेली आहे, म्हणजे खमंग अशी भाजली गेलेली आहे आणि डाळ दळून आणलेली आहे. आता काय करूयात, हे 1 किलो प्रमाणामध्ये हे पीठ आहे, तर आपण इथं 4 कप इथं पीठ घेणार आहोत. म्हणजेच काय 6 कप पीठ म्हणजे इथलं आपलं 1 किलो प्रमाणामधले कप पीठ आहे, पण 4 कप पीठ म्हणजे 700 ग्रॅम पीठ आपण इथं घेणार आहोत आणि 2 कप पीठ आपण तसंच ठेवून देणार आहोत. म्हणजे आपण इथं लाडू बनवणार आहोत ते 700 ग्रॅम प्रमाणाच्या पिठामध्ये लाडू बनवणार आहोत. मी इथं मोजून पीठ घेतलेलं आहे, 4 कप पीठ घेतलेलं आहे. आता त्यानंतर इथं बघू शकता इथं 700 ग्रॅम प्रमाणामध्ये इथं पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ. त्यानंतर इथं 500 ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि 300 ते 350 ग्रॅम इथं मी तूप घेतलेलं आहे. एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला हे लाडू बनवायचे आहेत आणि हे योग्य प्रमाण आहे. साखरेचं प्रमाण मी इथं 500 ग्रॅम ठेवलेलं आहे, याच्यापेक्षा कमी जास्त तुम्ही करू शकता. आणि तूप जे घेतलेलं आहे ते योग्य प्रमाण आहे, 350 ग्रॅमच आपल्याला इथं तूप लागणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त जर तूप घातलं तर काय होतात, आपले लाडू बसतात. चला तर अशा पद्धतीने म्हणजे आपण एवढ्या प्रमाणामध्ये हे सगळं प्रमाण आपण घेतलेलं आहे. आणि इथं डाळ एकदम खमंग भाजली आहे, त्यामुळं पीठ भाजायला काही जास्त वेळ लागत नाही. आता काय करूयात, सर्वप्रथम आपण इथं ही पीठ जे घेतलेलं आहे ते पीठ आपण सर्वप्रथम भाजून घेऊयात. आता इथे गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे. एकदम जाड बुडाची जी कढई असते ती घ्यायची, म्हणजे पीठ व्यवस्थित छान भाजलं जातं आणि एकदम पसरट असते, ती थोडीशी खोलगट आणि पसरट असते अशी कढई घ्यायची आहे. आता या कढईमध्ये मी पीठ टाकलेलं आहे. सर्वप्रथम आपण कोरडं पीठ थोडंसं भाजून घेऊयात. असं केल्यानं काय होतं, पीठ छान खमंग भाजलं जातं. आपण इथं बेसन लाडू जे बनवतात त्यामध्ये जेवढं पीठ आपण छान भाजून घेऊ तेवढे आपले लाडू हे छान एकदम खमंग बनतात. त्यासाठी काय करायचं, सर्वप्रथम आपण कोरडं भाजायचं आणि त्यानंतरच तूप टाकायचं आहे. आता मी इथं एकदम तूप टाकणार नाही. काय करणार आहे, थोडं थोडं प्रमाणामध्ये मी इथं तूप टाकणार आहे आणि त्यानंतर पीठ भाजणार आहे. पीठ भाजण्याची जी प्रक्रिया आहे ती खूप महत्त्वाची आहे, कारण इथं पीठ छान भाजलं गेलं तरच लाडू हे खमंग बनतात. आता इथं बघू शकता जसं पीठ भाजत जाईल तसं मी यामध्ये तूप मिक्स केलेलं आहे, एकदम तूप मी टाकलेलं नाही. आता काय करायचं, ज्या काही गुठळ्या वगैरे ह्यामध्ये होत असतील तर त्या सगळ्या फोडून घ्यायच्या. गॅस अगदी मंद करायचा आणि त्यानंतर हे पीठ जे आहे ते भाजून घ्यायचं आहे. थोडासा वेळ लागू शकतो, कारण मला इथं पीठ भाजण्यासाठी बघा, मला इथं चांगले 20 मिनटं तरी कम्प्लिटली इथं पीठ भाजण्यासाठी लागलेले आहेत. कारण थोडीशी डाळ आपण अगोदर भाजून घेतली होती, त्यामुळे इथं काही जास्त वेळ लागलेला नाही, पण 20 मिनटं तरी करेक्ट लागतात. आता इथं बघू शकतात काय करायचं, हे जे गुठळ्या आहेत त्या छान अशा उलटण्यानं फोडून घ्यायच्या. लागेल तसं तूप मिक्स करत जायचं. आणि तुम्हाला जर हे पीठ थोडंसं कोरडं वाटत असेल आणि आणखीन जर तूप ओतलात तर मात्र हे लाडू बिघडू शकतात, म्हणजे एकदम चपटे असे लाडू होतात.
पण आपलं जे तुपाचं प्रमाण आहे ते योग्य आहे. जसजसं हे पीठ भाजत जाल तसं काय होतं, हे कढई जी आहे ती तूप सोडायला लागते आणि तूप सोडायला लागले की ओळखून जायचं की हे पीठ छान खमंग भाजलं गेलेलं आहे. तुम्ही बघू शकता पहिल्यांदा आपल्याला हे पीठ कोरडं वाटत होतं, पण जसजसं हे पीठ आपण भाजत गेलो तसं काय झालं, पूर्ण या पिठाचं टेक्स्चर बदललेलं आहे. तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं हे पीठ भाजलं गेलेलं आहे. थोडासा वेळ लागू शकतो, पण पीठ अगदी खमंग भाजून घ्यायचं आहे, हे मात्र जरूर लक्षात ठेवा. चला तर आता इथं तुम्हाला हे पीठ अगदी छान असं एकदम मऊसूर असं पीठ दिसत आहे, बघू शकता. आता काय करायचं, थोडासा कलर आपल्याला ह्या लाडवाचा छान येण्यासाठी आणखीन हे पीठ आपण छान खमंग भाजून घेणार आहोत. आणि मी काय केलेलं आहे, इथं थोडासा काय केलेलं आहे, पाण्याचा शिंतोडा दिलेला आहे. पाण्याचा शिंतोडा दिला की त्याचं टेक्स्चर पूर्ण बदलतं. पाण्याचा शिंतोडा व्यतिरिक्त दुधाचा शिंतोडा मारला तरी देखील चालेल, पण मी अगदी किंचितसं इथं पाण्याचा शिंतोडा मारलेला आहे, तेवढंच आपण पाणी मारून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा हे पीठ भाजून घेणार आहोत. पुन्हा एकदा मी 5 मिनटं तरी कंप्लीटली हे म्हणजे पाण्याचा शिंतोडा मारल्यानंतर कंप्लीटली 5 मिनटं मी इथं हे पीठ भाजून घेतलेलं आहे. जेवढं पीठ आपण जास्त भाजून घेऊ तेवढं आपले हे जे लाडू आहे ते खमंग बनणार आहेत. अगदी सुंदर असा कलर आलेला आहे त्याला, म्हणजेच पीठ छान भाजलं गेलेलं आहे आणि पूर्ण कढईनं तूप सोडलेलं आहे, म्हणजे छान असा गोळा बनतोय त्याचा आणि छान असं पीठ भाजलं गेलेलं आहे. लक्षात ठेवा इथं एक महत्त्वाची टीप म्हणजे आपलं हे जे पीठ आहे, म्हणजे ही कढईमध्ये ना अजिबात हे पीठ पातळ दिसता कामा नये. जेव्हा आपण हे ताटामध्ये ओततो तेव्हा एखाद्या वेळेस हे पीठ पातळ दिसलं तरी ठीक आहे, पण यामध्ये आपलं हे पीठ पातळ होता कामा नये. बघू शकता अगदी ह्याच्यासारखं सुटसुटीत असं हे पीठ बनलेलं आहे, छान असं गोळा त्याचा बनलेला आहे. म्हणजे पूर्ण इथं पीठ आपलं हे तयार झालेलं आहे. म्हणजेच काय, मी जेव्हा पाण्याचा शिंतोडा मारला, अगदी किंचितसा आपण इथं पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे. मी अगोदरच तुम्हाला सांगितले की मी पाण्याचा शिंतोडा थोडा मारून मी हे पीठ पुन्हा एकदा भाजलेलं आहे. म्हणजे पाण्याचा शिंतोडा जर मारला ना तर काय होतं, त्याचं पूर्ण टेक्स्चर बदलतं, अगदी सुटसुटीत. म्हणजे जेव्हा आपलं पहिल्यांदा पीठ एकदम पातळ दिसत असतं, पण जेव्हा पाण्याचा शिंतोडा मारतो त्यावेळेस काय होतं, पूर्ण टेक्स्चर बदलतं, म्हणजे एकदम सुटसुटीत असं पीठ होतं. आणि पूर्ण आता कढई काय केलेली आहे, पूर्ण ह्याचं तूप सोडलेली आहे, म्हणजे याचा अर्थ छान खमंग पीठ भाजलं गेलेलं आहे, पाहू शकता. चला तर आता आपण गॅस बंद करूया. गॅस मी लो टू मीडियम साईडवरती ठेवून हे पीठ भाजलं होतं. चला तर आता आपण काय करूया, हे पीठ लगेचच काय करायचं, एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. तसंच कढईमध्ये ठेवायचं नाही, कारण कढई जाड आहे आणि पीठ तसंच ठेवलं तर आणखीन त्याचा कलर चेंज होऊ शकतो, जास्त प्रमाणात पीठ भाजलं जातं. आता काय करूया, हे सगळं मिश्रण जे आहे ते एका ताटामध्ये पसरून द्यायचं आणि थोड्या वेळाकरता ठेवून द्यायचं. आता इथं मी थोडंसं उलटण मारल्यानंतर बघा हे पीठ पातळ दिसतं, पण जसं थंड होईल तसं त्याचं टेक्स्चर बदलतं. चला तर आता पूर्ण आपण असं या पद्धतीने हे पीठ काय करायचं आहे, पूर्ण पसरून घ्यायचं आहे आणि एक थोड्या वेळानं, म्हणजे थोडंसं नॉर्मल गरम असावं पीठ, जास्त काही एकदम थंडत पण होऊ द्यायचं नाही. आता इथं बघू शकता पूर्ण ह्याचं बँडिंग बदललेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता थोडंसं नॉर्मल गरम आहे, जास्त काही एकदम थंड झालेलं नाही किंवा एकदमच गरम नाही. आता काय करायचं, थोड्या वेळानंतर आपण असं हे पीठ थोडं थोडं काढून बघायचं आणि त्यानंतर एक मोठं भांडं घेऊया आणि त्यानंतर त्यामध्ये हे सगळं पीठ, म्हणजे हे मिश्रण जे आहे ते सगळं काढून घेऊयात. आता यामध्ये आपण साखर मिक्स करणार आहोत. अशा पद्धतीने हे सगळं पीठ, म्हणजे काय करायचं, या पद्धतीने हे सगळं काढून घ्यायचं आहे. यामध्ये आपण जे काही प्रमाण वापरलेलं आहे ते योग्य पद्धत आहे आणि योग्यच पद्धतीनं आपण इथं तूप, साखर वापरणार आहोत. मी साखर जेव्हा हे थंड करायला ठेवलं होतं तेव्हा साखर मी पूर्ण बारीक करून घेतलेली आहे. आता इथं बघू शकता ही पूर्ण साखर आता यामध्ये आपण मिक्स करणार आहोत. थोड्याशा काही गुठळ्या झाल्या असतील तर त्या देखील फोडून घ्यायच्या आणि लगेचच आता यामध्ये आपण साखर टाकणार आहोत. आता साखर मी पूर्ण बारीक करून घेतलेली आहे आणि थोडी थोडी करून मी आता साखर मिक्स करणार आहे. लक्षात घ्या, मी एकदम साखर ओतणार नाही. मी साखर देखील होताना अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये, म्हणजे जसं मावेल तसं मी साखर मिक्स करणार आहे. थोडंसं हाताने त्याला काय करा, चोळून घ्या, म्हणजे पूर्ण सगळं एकजीव करून घ्या. दोन्ही हाताने एकसारखं त्याला काय करायचं, मिक्स करायचं, म्हणजे काय होईल, साखर पूर्ण त्यामध्ये मिक्स होईल. अशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते, या पद्धतीने तुम्ही ही साखर सगळी मिक्स करून घेऊ शकता. आता बघू शकता मी पूर्ण यामध्ये जेवढी काही साखर मी बारीक करून घेतली होती ती सगळी साखर यामध्ये मी मिक्स केलेली आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीचं हे मिश्रण तयार झालेलं आहे. अगदी चिकटसर, म्हणजे एकदम जास्त तूप घातलं किंवा
कमी आहे म्हणून कोरडं राहिलेलं आहे किंवा जास्त तूप घातलं आहे म्हणून एकदम पातळ झालेलं असं काही नाही. चला तर थोडीशी वेलची पूड पण टाकूयात, नाही टाकली तरी पण चालू शकते, पण थोडीशी टाकलेली आहे. चला तर अशा पद्धतीनं ह्याचं छान मिश्रण तयार झालेलं आहे. आता लगेचच लाडू वळायला घेऊयात. आता तुम्ही कुठलंही ड्रायफ्रूट्स यामध्ये वापरू शकता. मी इथं थोडे थोडे पिस्ताचे काप लावलेले आहेत आणि त्यानंतर अशा पद्धतीने हे इथं आपल्याला कितपत साईजचं लाडू हवा आहे तेवढ्या साईजचा लाडू आपण इथं वळून घेणार आहोत. आता बघू शकता मस्त असा एकदम गोल गरगरीत असा हा लाडू इथं बनून तयार झालेला आहे. अगदी एका हाताने जरी हा लाडू वळला तरी देखील वळू शकतो असं ह्याचं मिश्रण तयार झालेलं आहे. बघू शकता अगदी सुंदर असा हा लाडू तयार झालेला आहे आणि कलर देखील अगदी सुंदर आणि भन्नाट कलर आलेला आहे. अशा पद्धतीने आपण इथं हे लाडू बनवून घेणार आहोत. बघू शकता अगदी मस्त असा हा लाडू बनलेला आहे आणि त्याचं टेक्स्चर तर अगदी सुंदर आलेलं आहे. पाहू शकता अजिबात यामध्ये तुपाचं प्रमाण जास्त झालेलं नाही किंवा कमी झालेलं नाही किंवा पीठ कोरडं राहिलं आहे आणि तूप जास्त झालं आहे असंही झालेलं नाही. एकदम योग्य प्रमाणामध्ये हे आपलं पीठ तयार झालेलं आहे. पाहू शकता अशा पद्धतीने आपण इथे सगळे हे लाडू वळून घेणार आहोत. चला तर अशा पद्धतीने आपण इथं हे सगळे लाडू काय केलेले आहेत वळून घेतलेले आहेत. यामध्ये जे काही प्रमाण वापरलेलं आहे ते प्रमाणच घेऊन आपण हे लाडू बनवायचे आहेत आणि लाडू बनवताना आपण पीठ भाजण्याची प्रक्रिया मात्र खूप महत्त्वाची आहे. कारण जेवढं पीठ आपण खमंग भाजून घेऊ तेवढे आपले लाडू हे खमंग खुसखुशीत आणि एकदम चविष्ट तर बनणारच आहेत आणि अजिबात चिकटणारे किंवा रेलणारे असे बनणार नाहीत. अगदी मस्त असे हे लाडू बनवून तयार झालेले आहेत. इथे सगळे लाडू मी बनवून घेतलेले आहेत. बघू शकता अगदी सुंदर असा हे लाडू बनवून तयार झालेले आहेत. यातलाच एक लाडू मी तुम्हाला फोडून देखील दाखवते म्हणजे किती मऊ आणि एकदम खुसखुशीत हा लाडू झाला आहे ते देखील कळेल. चला तर ह्या दिवाळीला असा हा लाडू तर तुम्ही जरूर बनवा आणि योग्य प्रमाणासहित बनवला तर अगदी योग्य असा हा लाडू बनवून तयार होतो. यामध्ये आपण तुपाचं जे काही प्रमाण घेतलेलं आहे ते देखील योग्य आहे. साखर पण योग्य आहे. साखर थोडीशी कमी जास्त तुम्हाला वाटत असेल तर थोडीशी यामध्ये साखर मात्र तुम्ही वाढवू शकता. म्हणजे 500 ग्रॅम मी प्रमाणामध्ये इथे साखर घेतलेली आहे त्यातले तुम्ही थोडीशी वाढवू शकता. चला तर ही लाडवाची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.